तरी डोक्यात काहीतरी पेरून गेलंय बाईच्या. काय म्हणणं आहे तुझं भवानी? प्रश्न आहे का काय? भवानी म्हटली, नात एक संसहु बड मोरे, नात एक संसहु बड मोरे, नाथ एक संस बड मोरे, नाथ एक संस बड तरी पार्वती माता मोरे. चांगल्या म्हटल्या पाहिजे का? उभ्या आयुष्यामध्ये त्या माऊलीला फक्त एकच प्रश्न पडला भगवान शंकराविषयी, की ज्यांच्या जीवनातल्या राहणीमानाबद्दल आणि ज्यांच्या स्वरूपाबद्दल हजारो लोकांच्या मनातली लाखो प्रश्न अनुत्तरित आहे, त्या महादेवाबद्दल पार्वतीला फक्त एकच प्रश्न पडावा, एवढं तरी बरं आहे. ती जमेची बाजू आहे. ज्यांच्यावर रिसर्च करत असताना शास्त्रज्ञ मेले. आपको पता है या नहीं मुझे नहीं मालूम, कैलाश पर्वत नाम की एक जगह है. कई कथा से रिलैक्स हो जाओ घर पर, तो घर पर जाने के बाद यूट्यूब पर सर्च कर लेना. जो अभी मुझे लगता है कि तिब्बत में आता है, चाइना में. कैलाश पर्वत आज भी एक अनसुलझा रहस्य बना हुआ है. ना कैलाश पर आज तक कोई ऊपर चढ़ पाया, ना वहां से कोई फ्लाइट जाते हैं, और वहां पाई गई ऊर्जा दुनिया में कहीं भी नहीं मिलती. कैलाश पर्वत अद्भुत आहे. भगवान शंकर एक दिव्य रहस्य आहे, ज्या रहस्यापासून आजही जगातली अनेक माणसं आणि त्यांच्या मनातली प्रश्न अनुत्तरित आहेत. लाखो प्रश्न आहेत महादेवाबद्दल, पण पार्वतीला एकच पडला, नात एक संसहु बड मोरे. बोला देवी बोला. पार्वती माता म्हणते, सगळं माहिती आहे, पण ह्या नरमुंडाच्या माळा गळ्यात का बरं घातल्या आणि कुठून आणल्या ते सांगा. महादेव म्हणले, कशाला नसल्या पंचायती करायला लागलीस तू, बरं चाललंय ना आपलं. हे विचारण्यात काही मजा आहे का? पार्वती म्हणले, असं नाही, पण सांगा ना कुठून आणले ते. महादेव म्हणले, नको ना विचारू. नाही म्हणले, सांगा ना हे कोणाचे आणलेत, आणि तुमच्या गळ्यात जर घातले असतील तर मग मात्र ते काही विशेष असले पाहिजे. काय, एखादी प्रसिद्ध व्यक्ती, लोकाभिमुख व्यक्ती एखाद्या माणसाला जर जवळ धरत असेल तर लोक तर्क काढतात, नाही हो त्या माणसाला हे जर जवळ धरत, हे काहीतरी विशेष असले पाहिजे. आता महादेव कोणाचेही नरमुंड गळ्यामध्ये कसे घालतील? महादेवाने आपल्या गळ्यामध्ये नरमुंड धारण करण्यासाठी ते काहीतरी विशेष असले पाहिजे, असा तर्क पार्वतीने लावला. लक्षात येत आहे ना महिला वर्ग तुमच्या? पुरुषांच्या तुलनेमध्ये मातृवर्गांच्या बुद्धीचा विस्तार हा अधिक गतीनं होत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे सल्ला विचारत असताना विचार विनिमयामध्ये पत्नीचं मत घेण्याची पद्धत आहे. म्हणून शास्त्र म्हणतं, काही ठिकाणी यांचं मत घेतल्याशिवाय काम करू नये. म्हणजे तुमच्यावर दबाव येईल असं मी काही बोलणार नाही, शेवटी तो ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत जीवनाचा प्रश्न आहे, पण शास्त्र असं म्हणतं हे सांगणं माझं काम आहे. कधी कधी असं कधीच सांगितल्यावर पंचायत होते. बाई म्हणत असते, ऐकलं का काय म्हणत होते महाराज, म्हणजे पुरावा सापडतो सबळ. भगवान शंकराला पार्वती विचारते, महाराज सांगा नरमुंडाच्या माळा कोणाच्या आहेत? शास्त्र म्हणतं, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. देवाला सुद्धा चुकत नाही. राजानं हट्ट धरला पुरवावाच लागतो. प्रजेनं हट्ट, बाल लहान लेकरानं हट्ट धरला तो त्याला पुरवावाच लागतो, आणि बायकोनं हट्ट धरला मग ऑप्शनच नाही, पुरवावाच लागतो. संचित काका असं गणित आहे. म्हणजे मी संचित काका म्हणलो याचा अर्थ काकांना उद्देशून बोललो असं नाही. महादेवाचा नाईलाज झाला आणि भगवान शंकर बोलले, पार्वती सांगू माझ्या गळ्यातल्या नरमुंडाच्या माळा कोणाच्या आहेत? म्हणले, कोणाच्या आहेत? तुझ्याच आहेत. म्हणजे हो तुझ्याच आहेत. कशा? अगं ज्या वेळेस तू जन्म घेतला आणि माझ्या सहवासामध्ये आलीस, तुझा मृत्यू झाल्यानंतर तुझं स्मरण मला राहावं, तू देह त्यागल्यानंतर तू माझ्या स्मरणात राहावी याच्याकरता तुझ्या डोक्याच्या कवट्या काढल्या, आणि काढलेल्या कवट्यापासून मी केलेली ही नरमुंडाची माळ मी गळ्यात धारण अशा प्रकारे करून घेतली.
पार्वतीनं पाहिलं, कवट्या मोजल्या, पार्वती म्हणली बाई मी एवढ्या वेळेस मेले म्हणे. हो म्हणजे माझे एवढे जन्म झाले. भगवान शंकर म्हटले हो. मग पार्वतीनं पुन्हा पुढचा प्रश्न विचारला, म्हणे मी मेल्यानंतर म्हणजे देह त्यागल्यानंतर माझ्या मुंड्याच्या कवट्या तुमच्या गळ्यात आहे, मग तुमच्या डोक्याच्या कवट्या कुठे आहेत? आहे की नाही बिना डोक्याचा प्रश्न? भगवान शंकर अनित्य आहेत, शाश्वत आहेत, चिरंतन आहेत. जग नव्हतं तेव्हा शिव होते, जग आहे तेव्हा शिव आहेत, आणि जग संपेल त्याच्यानंतरही शिव कायम राहतील. शिव संपत नाहीत, ते मूळ पुरुष आहेत. पार्वतीने विचारलं म्हणे माझ्या नरमुंडाच्या कवट्या तुमच्या गळ्यात आहेत, तुमचं डोकं कुठे, तुमच्या कवट्या कुठे आहेत? भगवान शंकर म्हणले अगं मी मरत नसतो. मग तुम्ही कस काय मरत नाही, मी कस काय मरते? भगवान शंकर म्हणले ते एक रहस्य आहे. मग तेच रहस्य मला ऐकायचंय, सांगा. महादेव म्हणले ते रहस्य तुला सांगता येणार नाही का? कोणतंही दिव्य ज्ञान श्रवण करण्यासाठी श्रोता हा अधिकारी असावा लागतो, असा शास्त्राचा नियम आहे. फक्त भागवतच असं आहे, अनाधिकाऱ्याला सुद्धा यथेच्छ फलाच्या प्राप्तीपर्यंत नेऊन पोहोचवतं. इथं अधिकारी नसला तरी तरतो. पण अन्य ठिकाणी जर तुम्ही गेलात तर शास्त्र काय म्हणतं? जो रसनेंद्रियाचा अंकिला निद्रेसी जेवे विकला, तो नाही म्हणितला अधिकारी येथ. ज्याचा जिभेवर ताबा नाही, जो रसनेंद्रियाचा अंकिला, पोट म्हणजे महानगरपालिकाची कचरा कुंडी असं म्हणून जो जेवतो तो झोपेला विकल्या जातो. निद्रेसी जिवे विकला. आणि जो झोपेला विकल्या जातो तो कथा कीर्तनाचा अधिकारी नसतो. म्हणून शास्त्र म्हटलं युक्त आहार. माणसाने जेवलं पाहिजे, पण किती जेवलं पाहिजे? म्हणजे इकडचं अन्न कमी व्हावं हा माझा अजिबात उद्देश नाही. वाटलं दोनदा जेवलं पाहिजे, पण कसं? आहार तरी सेविजे, परी युक्तीचे नी मापे माविजे. आहार कसा घेतला पाहिजे? युक्तीचे नी मापे माविजे. तुम्ही जेवल्यानंतर पुन्हा 15 मिनिटांनी जर कोणी म्हणलं जेवता का, तर किमान तुम्ही 2 चपात्या खाल्ल्या पाहिजे, एवढी वाव पोटात असली पाहिजे, असा आहार असावा असं शास्त्र म्हणतं. याने काय होईल? तब्येत बनल तुमची? अजिबात नाही. महाराज थाळा भरून खाणाऱ्यांच्या तब्येती मरकुडे आहेत, आणि कमी खाणारे स्ट्रॉंग आहेत. त्या हाडावर पण अवलंबून असतं. म्हणून शास्त्राचा नियम आहे अन्य ठिकाणी अधिकारी लागतात, इथे अधिकाराचा विषय नाही. भागवतामध्ये जो येईल तो तरतो. हा भागवताचा अधिकार आहे. थोडं बारकाईनं ऐका. मग रहस्य मला ऐकायचंय असं भवानी जेव्हा म्हणते तेव्हा भगवान शंकराचा नाईलाज होतो, कारण स्त्री हट्टाचा नियम लागू पडतो. रहस्य त्याला म्हणतात, गुह्य त्याला म्हणतात, जे दोघांमध्ये असतं तिसऱ्यात जात नाही ते गुह्य. जे गावभर पसरतं ते गुह्य नाही, तो गाव दांगुडा. आणि भगवान शंकरानं पार्वतीला निजगुह्य सांगायचं ठरवलं, पण कुठे सांगायचं? आहे त्या ठिकाणी सांगायचं, पण कसं सांगायचं? तिसऱ्यात पोहोचू नये असं सांगायचं. मग कैलास पर्वतावर तर अगणित जण आहेत. नंदी आहेत, गण आहेत, यक्ष आहेत, किडी आहे, मुंगी आहे, कृमी आहे, कीटक आहे, पशु आहे, पक्षी आहे, द्विपाद, चतुष्पाद, अनेक जनावर आहेत. जर मी माझ्या पत्नीला सांगत असताना यांच्या कानावर हे रहस्य पडलं तर ते सुद्धा अमर होतील. अमर कथा फक्त माझ्या पत्नीलाच सांगायची, तिच्या हट्टापायी. म्हणून भगवान शंकरांनी अन्य प्राण्यांना, किडी, मुंगी, कृमी, कीटकांना कैलास पर्वतावरून हाकलून देण्याचा निर्णय घेतला. कोणासाठी? दिव्य रहस्याच्या कथेसाठी, बायकोसाठी नाही म्हणायचे, अमर कथेसाठी. तत्क्षणी भगवान शंकरांनी घेतलेला निर्णय. पण हाकलून कशी द्यायची? घरामध्ये आपल्या आश्रयाने थांबलेल्या लोकांना जर एकाएकी घराच्या बाहेर निघा म्हटलं त्यांना चिड येईल. भगवान शंकरांनी सांगितलं रागही आला नाही पाहिजे, कामही झालं पाहिजे. मग भगवान शंकरांनी डमरू वाजवलं. डमरूचा निनाद झाला, डमरू वाजलं, आणि डमरूच्या निनादानं किडी, मुंगी, कृमी, कीटक, पशु, पक्षी, स्वापाद, द्विपाद, चतुष्पाद सगळी जनावरं कैलास पर्वताला सोडून गेली. आता फक्त भगवान शिव आणि भवानी थांबल्या. महादेव आणि पार्वती कैलास पर्वतावर, तिसरं कोणी नाही. भवानी पुढे बसल्या. महादेव म्हणतात पार्वती आता निजगुह्य सांगतो तुला, जरा श्रवण कर. सावधान सुणू
सुमती भवानी. हे भवानी, आता सावधान होऊन ऐक, मी तुला अमर कथा सांगणार आहे. भवानीला अमर कथा सांगण्यासाठी भगवान शंकर तयार झाले. गंमत अशी झाली श्रोत्यांनो, सगळी जनावरं तर हाकलून दिली होती, पण जिथं भगवान शंकर बसले होते ना, त्या आसनाच्या बाजूला एका पोपटाचं घरटं होतं. राघू मैनेनं एक अंड घातलं होतं. राघूही उडून गेला, मैनाही उडून गेली, एकटं अंड तिथं राहिलं. अंड्यामध्ये जीवदशा होती, पण परिपक्व न झाल्यामुळं त्यातलं पिलू बाहेर आलं नव्हतं. त्यामुळे ते अंड काही तिथून हल्लं नाही. आणि भगवान शंकर भवानीला कथा सांगू लागले, पण भवानीनं आमरस खाल्लेला असल्यामुळं भवानीचे डोळे लागू लागले. कथा ऐकता ऐकता माता भवानीला झोप आली आणि त्या निद्रेच्या आहारी गेल्या. भगवंताच्या मुखातून निघणारी ती दिव्य शब्द तिला ग्रहण करायला त्या शब्दाला कोणी नसल्यामुळं ती जीव सदृश्य वस्तूचा आश्रय करत त्या अंड्यावर जाऊन आदळली. अंड्याचे 2 भाग झाले. अंड्यातून पोपटाचं पिलू बाहेर आलं. भगवान शंकर अमर कथा सांगू लागले. दोघांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या कथेला होकारा द्यायचा असतो. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा राहत होता. हा, त्याला एक मुलगी होती. हा, हे दोघांमध्ये असतं जुनी कथा बरं का. आटपाट नगर होतं. मला आटपाट नगर कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचा काही शोध लागला नाही अजून. जुन्या सगळ्या कथेमध्ये एकच नगर, कोणतं? आटपाट नगर होतं. तालुका कोणता ते सांग. त्या गुरुवारच्या महालक्ष्मीची कथा तर फार गमतीशीर. शांबाला नावाची कन्या मिठाचा हंडा भरून नेला. जुन्या काळात मी वाचायचो ते गुरुवारचं. ती माऊली बिचारी गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत करायची आणि तिचं लक्ष्मण संध्याकाळी पिऊन आलेला असायचा. तिची पोथी वाचणं चालू झाली की लक्ष्मण वलगडत येणार, बायकोला म्हणणार चौरंग फेकून देईन. आटपली कथा. काळ निघून गेला. कथा सुरू झाली. होकार द्यायला भवानी जाग्या होत्या तोपर्यंत ठीक आहे. गंमत अशी झाली, झोपल्या भवानी. शब्द ऐकल कोण? त्या अंड्यातून निघालेलं ते पोपट भगवान शंकराच्या शब्दाला होकार देऊ लागलं. भगवान शंकर जीवाची उत्पत्ती, सृष्टीतलं दुःख, कर्म, गती, शास्त्राचं विवेचन करू लागले. अमर कथा प्रतिपादित करू लागले. तुम्ही म्हणाल ती काय सांगा, ती जर मला माहिती असती तर मी अमर झालो असतो. त्यामुळे मला माहिती नाही महादेवानी पार्वतीला काय सांगितलं. जे सांगितलं पार्वतीला ते पार्वतीनं ऐकलं नाही, पण पोपटानं ऐकलं आणि कथा संपली. कथा संपल्यानंतर जय जयकार झाला. बोल वृंदावन बिहारी लाल की जय, बोल राधा रानी की जय, बोल केदारेश्वर भगवान की जय. जय झाली जय. आणि जय झाल्यावर भवानी खरबडून जाग्या झाल्या. म्हणल्या जय जय. महादेव म्हणले पार्वती. कथा ऐकली म्हणे हो. पूर्वावलोकन म्हणजे काय? ऐकलेल्या कथेच्या संबंधानं निर्माण झालेले प्रश्न. सांग बरं काय ऐकलं? प्रश्न विचारले. जिथपर्यंत जाग्या होत्या तिथपर्यंत उत्तर दिलं. जिथून झोपल्या होत्या उत्तरच देता येईना. भवानी म्हणली माफ करा, मी जरा प्रामाणिकपणाने सांगते, माझा नाही बाई डोळा लागला होता. महादेव म्हणले तुमचा डोळा लागला होता? म्हणे हो. मला तुमचा डोळा लागला त्याचं वाईट वाटत नाही. म्हणे मग तुमचा जर डोळा लागला होता तर होकार कोण भरत होतं? कारण इथं तर दोघात तिसरं कोणीच नाही. बाजूला पाहिलं तर पोपटाचं पिलू भगवंताची ती दिव्य रसायनाने युक्त कथा ऐकून तृप्त झालं होतं. महादेवाला क्रोध आला. दोघांच्या मध्ये होणारा संवाद गुह्य रूपानं तिसऱ्यानं तू श्रवण केलास, अनाधिकारी आहेस तू. भगवान शंकर त्रिशूल घेऊन त्या पोपटाच्या पाठीमागे लागले. पोपट त्रिभुवनात फिरत फिरत मृत्यू लोकामध्ये आलं आणि मृत्यू लोकामध्ये महर्षी वेदव्यासाची पत्नी, तिला 3 नाव आहेत, आरणी, विटका आणि सुजाळा, असे 3 नाव आहेत तिला. ती सकाळी सकाळी आंघोळ करून मोकळे केस विचरीत होती आणि सकाळच्या वेळी त्या आरणीला जांभळी आली म्हणून तिनं असं आ केलं. गव्हाणे दादा आ आ केल्याबरोबर हे पोपट वरून जसं आलं तसं तिच्या तोंडातून पोटात गेलं. महादेव पोपटाच्या मागे लागले होते. पोपट तोंडातून आतमध्ये गेलं. आता पोपटाला मारण्यासाठी स्त्री हत्या करावी लागते. बाईला मारलं तेव्हा पोपट मरेल.
आणि विनाकारण तिनं काहीच केलेलं नाही म्हणून तिच्यावर शस्त्र धरता येत नाही. भगवान शंकर हतबल झाले. पर्याय होता. काय पर्याय होता? पर्याय असा होता, सीझर करून जर पोपट बाहेर काढला असतो तर बजेट बसलं असतं. तुम्ही म्हणाल काय बोलता महाराज, त्या काळात सीझर होतं का? आता डॉक्टर महोदय जे सीझर करतात, या सीझरची संकल्पना हजारो वर्षापूर्वी आमच्या प्राचीन शास्त्रामध्ये होती. याचा सबळ पुरावा देऊन जाईल तुम्हाला. खरं सांगू, भागवत कथेला 6 तास लागतात ऐकायला दररोज. तसं 6 तासातही पूर्ण होत नाही. कारण शुकदेवानी राजा परीक्षितीला ही कथा सांगितलेली आहे. ते दिवस आणि रात्र 7 दिवस चालू होती विनाविश्राम. तेव्हा झाली. आपलं कसं आहे पहा. आणि मी याच्याकरता संदीप भाऊ कथा करा म्हटलं तुम्हाला, की वास्तुशांतीच्या निमित्तानं तुम्ही ऐकायला बसताल सगळं कुटुंब. पुन्हा एवढं निवांत निश्चिंत कथा ऐकायला बसाल तुम्हाला. कारण एखादा माणूस मोठा झाला की लोक चर्चा करतात, का हो काहीच नव्हतं राव, कसं काय? मग आपल्या लोकांकडे परमनंट एक पेटंट आहे, सापडलं म्हणते. त्या सापडणाराने महाराज मला एकदा भेटावं. मी त्याला सांगतो 2-3 ठिकाण दाखव. अरे 2-4 महिने पॉकलँड चालितो, किलोभर सापडलं तरी बजेट बसतं. आणि पॉकलँडवाल्याचं किती भाडं होणार 2-4 महिन्यात? किलोभर मध्ये बजेट बसतं. पहा, मी सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणार. मी जे त्यांचं प्रारब्ध आहे ते माझं नाही, जे माझं प्रारब्ध आहे ते यांचं नाही, जे यांचं आहे ते तुमचं नाही. कुंभाराच्या आव्यातून निघणारी मटकं एकच कुंभार एकाच मातीला रोधून चिखलाला गोल गोल करून भाजतो, एकाच आव्यातून बाहेर काढतो. पण सगळी मटकी एकाच कामासाठी वापरल्या जात नाही. आयशी भिन्न भिन्न ताटे केले प्रारब्धाने वाटे. तुकाराम महाराज यांची प्रमाण बघा तुम्ही. आणि संत वाङ्मय म्हणतं, एकच निघालेलं मटकं 1000 ठिकाणी कामाला येतं. काही पाणी प्यायला जातात, काही पाणी फिरवायला जातात, काही लोणचं बनवायला जातात, काही बाबाला रात्रीचं दिसत नाही, बाबा याच्यातच बसा. एकाच आव्यातून निघालेली मटकी. तशी ही सगळी मटकी एकाच आव्यातून निघालेली आणि एकाच कुमाराने बनवलेली आहे. कोण?